कोरडवाहू शेतीचा, डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा असा दुर्गम भाग आहे. भिल्ल आणि पावना हा आदिवासी समाज इथे राहतो. पहाडात सार्वजनिक वाहनांची फारशी सोय उपलब्ध नसते, त्यामुळे सोयी सुविधा असलेल्या भागापासून आदिवासी भाग कोसो दूर आहे. आपल्या मुलीवर जी वेळ ओढवली ती इतर कोणत्याही आदिवासीवर येऊ नये म्हणून मनोज यांच्या वडिलांनी आपली जागा एका खासगी सिकलसेल दवाखान्याला दिली. महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि डॉक्टर सुदाम कटे यांच्या प्रयत्नातून 1998 मध्ये हा दवाखाना सुरू झाला. आठवडा बाजारचा दिवस म्हणून रविवारी या दवाखान्यात कमालीची गर्दी असते. या दवाखान्यात आठवड्यातून 2 दिवस आदिवासींवर मोफत उपचार केले जातात. या आजाराबद्दल आदिवासींमध्ये हळूहळू प्रबोधन होत आहे, पण रुग्ण आधी येतात ते संधिवाताची तक्रार घेऊन. अशक्तपणा वाटतो त्यांना, त्या हेलिथायरॉइडसारखे असतात आणि नेहमी सांधेदुखीला वगैरे सांगतात. सांगण्याचीच कंप्लेंट असते त्यांची. इतर सिकलसेलच्या तपासणीसाठी जे पेशंट येतात ते गुजरात राज्यातून येतात, मध्य प्रदेशातून येतात आणि नंदुरबार जिल्ह्यातून, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून येतात. त्या दवाखान्यातल्या गर्दीत आम्हाला मोठ्यांसोबत अनेक लहान मुलं दिसली. सीमेवरच्या मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातून वडील आपल्या 11 वर्षांच्या मुलाला घेऊन आले. त्या मुलाला चालता येत नाही कारण त्याचं खूप